कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन का लागत नाहीये? पण 10 लागता आले नाही, बरं 10,000 देऊन बसलास मूर्ख जग्या। अरे अगं ए चहा दे ना, केव्हापासून सांगतोय। घ्या, अहो उकळत ठेवला होता, एवढं काय झालंय चिडायला? टेन्शन टेन्शन आलंय। कसलं? तुला सांगून काय होणार आहे? अहो एकदा सांगून तर बघा। अच्छा हा, भाडं द्यायचं बाकी आहे, खिशात पैसे नाही। तो लाडका जावई 10 लाख रुपये देणार होता, एक दमडी आलेली नाहीये। बरं माझ्या खिशातले 10,000 रुपये गेले, आता सांग काय करायचं? अरे बापरे, खरंच आता काय करायचं? अरे मग तोंड वर करून कशाला म्हणत होती? सांगा म्हणून सांगा, सांगितलं तर काय बापाकडनं पैसे आणणार होते? एक मिनिट, माझा बाप कडायचा नाही हा, ते गेले वर। मग शांत राहा। शांत राहून काय होणार आहे सांगा ना? त्यापेक्षा आपण हे घर सोडू। काय वेड लागले तुला? एक मिनिट चिडू नका, आधी मी काय म्हणते ना ते नीट ऐकून घ्या। आपण हे घर सोडू आणि ज्या घरावर आपला हक्क आहे ते घर आपण परत मिळवू। हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? हा, तरीच मला ना नेहमी वाटायचं तुमच्यात ती गोष्ट नाहीये। तू नीट बोला। हेच केलंय तुम्ही आजपर्यंत। अहो आजपर्यंत आपल्याकडे किती संधी आल्यात, आजही एक संधी आहे आपल्याकडे। शिवा घरात नाहीये। अरे हो, शिवा घरात नाहीये, हीच एक संधी आहे। मग लागायचं का कामाला? असं नाही, करायचं तर पूर्ण तयारीनिशी। खरं सांगू का ताई, आम्ही खरं तर तिला काही शिकवत नाही आहोत। ती सगळं स्वतःहूनच शिकते आणि आवड असली की सगळं जमतच। हो बरोबर आहे। आता आम्ही निघू मग? थांबा, हळदी कुंकू लावूया आधी। सीता, तुझी सून शोभते हा अगदी तुला। आशू, हे सगळं बरोबर चाललंय ना माझं? बरोबर करतेस ग। हा नक्की ना? नाही काय चुकत असेल तर सांग, म्हणजे सीताई ओरडतील नाही तर। चुकांमधूनच माणूस शिकतो। कर तू कर। झालं। हे घे हळद कुंकू वा। देवा, शिवा जे प्रयत्न करते त्यात यश येऊ दे आणि ती लवकरच या कुटुंबाचा एक भाग होऊ दे। आशूच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि असंच आम्हाला कायम एकत्र ठेव, या कुटुंबाला सुखात ठेव। आशू, धान्य उगवलं रे? हो ना, म्हणजे आपला उपास सक्सेसफुल झाला। हो अगदीच 100%। हे काय चाललंय? अगं आम्ही मिळून पूजा करतोय। अरे एकदा विचारायचं तरी आशू, तिला एक तर काही धड जमत नाही आणि तुला माहितीये मला पूजेत चुका चालत नाही। आई अगं तू जशी पूजा करतेस तशीच पूजा तिने केली। हा म्हणजे हे बघा ना,
मी सगळं ठेवलंय, फुलं ठेवली आहेत, सगळं ठेवलंय आणि तेही नीट ठेवलंय सगळं. ठेवली नाही, वाहिली म्हणतात. हा सॉरी. आई अगं आता फक्त नैवेद्य दाखवायचा राहिलाय. हा घे, दाखवून घे. शिवा हा हे तिथे ठेव, कुठं? इथे ठेव, इथे ठेव. नैवेद्य दाखवायचा मंत्र येतो का? मंत्र? तू तर म्हणत होतास सगळी पूजा तिनेच केली, मग हे नाही आठवत आहे? आई थांब, मी तिला सांगतो. शिवा बस. ते पाणी घे पळीत आणि ते नैवेद्याभोवती फिरव आणि म्हण ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. आता पळीनी पाणी सोडून दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळ सकाळी काम? हो ना, अगं सकाळी एक काम केलं ना की बाकीची कामं उरकता येतात ना, म्हणून. मला थोडासा वेळ देशील? मी एक काम करतोय. ओके, मी बसते तोवर. तिकडे बसू का? हा तू इथे बस ना. हा ओके, हा, बस. इथे बसते. रॉकी, तुला तुझ्या घरचा लुक चेंज करावा असं नाही वाटत का रे? वेळ कुठे आहे माझ्याकडे? हे काम आणि मग अभ्यास. अरे थोडाच वेळ लागेल, एवढा काही वेळ नाही लागणार. जाऊ दे का. बरं माझं काम झालंय. मी ही गादी आणि एक कापूस देऊन होतो. मग आपण अभ्यास करू. ओके, मी थांबते तोवर. हा अरे पोरगी आपल्या रॉकीच्या प्रेमात पडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.